नमस्कार. आज आपण एका जबरदस्त बातमीबद्दल बोलणार आहोत आणि ही बातमी आहे आपल्या महाराष्ट्राबद्दल. आपलं राज्य देशातलं पहिलं राज्य ठरलंय ज्याने शेतीमध्ये एका मोठ्या क्रांतीची घोषणा केली आहे. आणि ही क्रांती आहे कृत्रिम बुद्धिमत्तेची, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. चला तर मग समजून घेऊया की ही 500 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्राच्या शेतीचं भविष्य कसं बदलू शकते. हो, आकडा ऐकून आश्चर्य वाटलं ना. तब्बल 500 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने शेतीमध्ये AI तंत्रज्ञान आणण्यासाठी एवढी मोठी तरतूद केली आहे. हा आकडाच दाखवून देतो की सरकार शेतीच्या भविष्याबद्दल किती गंभीर आहे. खरं तर ही गुंतवणूक आपल्या महाराष्ट्राच्या शेतीचा चेहरा-मोहराच बदलून टाकू शकते. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे AI तंत्रज्ञान नक्की आहे तरी काय? ते थेट शेतात बांधावर काम कसं करणार आणि याचा आपल्या शेतकऱ्याला नेमका फायदा कसा होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, पण सरकारला अचानक एवढे पैसे गुंतवायची गरज का पडली? याचं उत्तर आहे आपल्या शेतीसमोर उभ्या असलेल्या मोठ्या आव्हानांमध्ये. ही आव्हानं समजून घेतली ना की आपल्याला AIची खरी गरज का आहे हे लगेच कळेल. जरा विचार करून बघा ना. एका बाजूला आहे हवामान बदल. कधी अचानक दुष्काळ पडतो तर कधी नको इतका पाऊस. दुसऱ्या बाजूला बियाणं, खतं, मजुरी यामुळे उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढतोय. आणि इतकं सगळं करून पीक हातात आलं तरी बाजारात काय भाव मिळेल याची काहीच गॅरंटी नसते. याच अनिश्चिततेच्या चक्रात आपला शेतकरी अडकलेला आहे. तर याच सगळ्या समस्यांवर एक उपाय म्हणून आता समोर येतंय कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच AI. चला आता बघूया हे तंत्रज्ञान नक्की आहे तरी काय. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर AI म्हणजे काय? तर समजा आपल्या शेतासाठी एक सुपर स्मार्ट हुशार सल्लागार नेमलाय, जो 24 तास आपल्यासोबत आहे. हे असं तंत्रज्ञान आहे जे खूप साऱ्या माहितीचा म्हणजे डेटाचा अभ्यास करतं आणि त्या आधारावर अचूक आणि स्मार्ट निर्णय घेतं. तर हे AI काम कसं करतं? अगदी सोपं आहे. 3 पायऱ्या आहेत बघा. पहिलं म्हणजे ते शेतातली सगळी माहिती गोळा करतं. मग त्या माहितीचं विश्लेषण करतं. आणि मग तिसरं, या विश्लेषणाच्या आधारावर एकदम परफेक्ट स्मार्ट सूचना देतं. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. हे सगळं तंत्रज्ञान ठीक आहे, पण याचा शेतकऱ्याला रोजच्या कामात काय फायदा होणार? आणि फायदे बघा, हे काही हवेतले नाहीत, एकदम प्रॅक्टिकल आहेत. विचार करा, पीक काढायच्या आधीच कळणार की उत्पादन किती होईल, हवामान कसं असेल याचा अगदी अचूक अंदाज. एवढंच नाही तर पिकावर कीड किंवा रोग पडणार असेल तर त्याचा अलर्ट आधीच मिळणार. पाण्याचं नियोजन, बाजारातले भाव या सगळ्याची माहिती शेतकऱ्याच्या मोबाईलवर मिळणार. या सगळ्याचा सार एका वाक्यात सांगायचा तर तो हाच आहे: कमी खर्चात जास्त उत्पादन. बघा, जेव्हा पाणी, खतं आणि औषधं यावरचा वायफळ खर्च वाचतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातात, तेव्हा आपोआप नफा वाढतो. हेच तर प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न आहे आणि AI हे स्वप्न खरं करायला मदत करू शकतं. आणि हे फक्त आजपुरतं नाहीये. हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीला भविष्यासाठी तयार करण्याची एक मोठी योजना आहे. हीच आहे भविष्यातल्या स्मार्ट शेतीची पायाभरणी. बघूया याचे दूरगामी परिणाम काय असतील. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा परिणाम काय होईल माहितीये? आपली तरुण पिढी शेतीकडे आकर्षित होईल. जेव्हा शेतीत टेक्नॉलॉजी येईल, ड्रोन उडतील, मोबाईलवर माहिती मिळेल, तेव्हा ती फक्त पारंपरिक राहणार नाही, तर एक मॉडर्न, स्मार्ट उद्योग बनेल. आणि हो, हा बदल फक्त शेतापुरता मर्यादित नाही राहणार. जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात अचूक माहितीसाठी मोबाईल आणि इंटरनेट असेल, तेव्हा विचार करा, संपूर्ण ग्रामीण भागात एक डिजिटल क्रांतीच होईल. आणि यामुळे गावांच्या विकासालाही मोठी चालना मिळेल. आणि या सगळ्या मागे अंतिम ध्येय एकच आहे: शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणं. कारण खर्च कमी झाला, उत्पादन वाढलं आणि पिकाला चांगला भाव मिळाला तरच शेतकऱ्याचं जीवनमान सुधरेल. आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर हे तर स्पष्ट आहे की महाराष्ट्र सरकारने AIच्या माध्यमातून शेतीत एक खूप मोठं क्रांतिकारी पाऊल उचललंय. या योजनेत खूप मोठी ताकद आहे. पण एक प्रश्न मात्र उरतोच. हे तंत्रज्ञान कागदावर जेवढं प्रभावी दिसतंय तेवढंच ते खरंच शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचेल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे AIमुळे आपल्या शेतीत ती क्रांती खरंच घडेल का, ज्याची आपण सगळे वाट बघतोय? या प्रश्नाचं उत्तर तर येणारा काळच देईल, पण यावर विचार करायला हवा.